सांगली दौऱ्यात संजय राऊत यांची चोहोबाजूंनी कोंडी। शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सांगलीच्या दौऱ्यात लोकसभेसाठी भाजप उमेदवारांच्या हितशत्रूंचा होकार तर मिळालाच नाही आणि आघाडीतील मित्रांनी भेटही टाळली। त्यामुळे भाजपला पराभूत करायचेच, यापेक्षा आपलाच हट्ट कसा योग्य हे सांगण्याचा प्रयत्नही केविलवाणा ठरला असंच म्हणावं लागेल। आगामी विधानसभा निवडणुकीची ही रंगीत तालीम असल्याने पैरा करताना स्थानिक राजकारणाचा विचार करूनच पाठिंब्याबाबतचा निर्णय घेतला जाणार हे स्पष्ट आहे। सांगलीसाठी उद्धव ठाकरे आणि मिरजेच्या जनसंवाद मेळाव्यात डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने उमेदवारीसाठी खऱ्या अर्थानं गांभीर्यानं घेतलं। तत्पूर्वी कोल्हापूरच्या बदली ही मागणी एक दबाव तंत्राचा भाग असू शकतो असं समजून काहीसे काँग्रेसचे नेते गाफील राहिले। मात्र ज्यावेळी मिरजेतील मेळाव्यात पैलवानांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून काँग्रेसचे नेते डॉक्टर विश्वजित कदम, आमदार विक्रमसिंह सावंत, पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील ही मंडळी विशाल पाटील यांच्यासह मुंबईत ठाण मांडून आहेत। आज उद्या याचा निर्णय होईलच, पण पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदी नेते ज्या आक्रमकपणे सांगलीच्या जागेवर हक्क सांगत आहेत त्यानुसार कोणत्याही स्थितीत सांगलीत काँग्रेसची उमेदवारी ठेवायचीच ही सध्या मानसिकता दिसून येत आहे। काँग्रेसने उमेदवारीची मागणी लावून धरल्यानंतर खासदार राऊत यांनी थेट सांगली गाठली असून पैलवानांच्या प्रचारासाठी रान उठवण्याबरोबरच भाजपमधील नाराज मंडळींना आपल्या बाजूला घेण्याचा प्रयत्न करून पाहिले। कवठेमहांकाळचे माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे, जतचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या घरी जाऊन भाजपला पराभूत करण्यासाठी पर्यायाने हॅट्रिकच्या प्रयत्नात असलेल्या संजय काका पाटील यांना पराभूत करण्यासाठी मशाल हाती घेण्याचं आवाहन केलं। अर्धा तास चर्चेस वेळ देऊनही त्यांनी तर होकार दिला नाहीच, मात्र जमिनीवर येऊन वस्तुस्थिती पाहून निर्णय घेण्याचा सल्लाही दिला। जिल्ह्यात वसंतदादा गट अजूनही प्रबळ आहे। प्रमुख दावेदार असल्यानं शिवसेना उमेदवार प्रभावी ठरून जो भाजपला पराभूत करण्याचा मूळ उद्देश आहे त्या उद्देशापासून आपण बाजूला जात असल्याचं सुनावलं तरीही खासदार राऊत यांनी या ठिकाणी शिवसेनेत उमेदवार लढणार असं सांगत विशाल पाटील, विश्वजित कदम यांची समजूत काढली असं सांगितलंय। उमेदवारीच्या लढ्यातून शिवसेनेचा मवियामधील मार्ग सुकर व्हावा यासाठी विशाल पाटील यांना खासदारकी देण्याबाबत सुतोवाच करत अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।